नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये सायलीला शुद्ध आलेले असते ते बघून अर्जुन घरातील सर्वांना खूप आनंद होतो। अर्जुन आतमध्ये सायलीला भेटण्यासाठी येतो आणि त्याचे डोळे हे अश्रूंनी गच्च भरलेले असतात आणि सायलीजवळ येत सायलीचा हात आपल्या हातामध्ये घेत अर्जुनला ते सर्व क्षण आठवतात आणि सायली सुद्धा प्रेमाने अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुन लगेच सायलीचा हात हातामध्ये घेऊन खूप रडतो आणि सायलीच्या डोक्यावर प्रेमाचा हात फिरवतो। तर सायलीला वेगळेच काहीतरी वाटत असते, कारण त्यामध्ये प्रेमाचा स्पर्श सायलीला जाणवत असतो। सायली म्हणत असते की सर, अगोदर ते डोळे पुसा। अर्जुन म्हणतो की तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, मी लगेच जातो आणि घेऊन येतो। सायली म्हणते की नको सर, मी बरी आहे आता। अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही तर येते आहात, बाहेर सर्वांचे काय हाल झाले असेल। आईनी तर रडू रडू डोळे सुजवले आणि अश्विन तर वेड्यासारखा धावच घेतो आणि त्या कुसुमताई तर माझ्यावर इतक्या रागवल्या आणि मी तर अर्जुन थांबतो। सर, सायली म्हणते की अर्जुन सर, मी काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी देवापुढे हात जोडले आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली। माझे सुद्धा हाल काय झाले असतील हे तुम्हाला कसे समजणार? तुम्ही आता घरी चला, मी तुमच्याबरोबर इतका भांडणार की तुम्ही रडायलाच लागतात। सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्ही आता सुद्धा भांडतायत? तर अर्जुन म्हणतो की हो, आणि माझ्यासाठी पूर्ण जग थांबलं होतं। डॉक्टरांनी तुमची तब्येत खूप क्रिटिकल असल्याचे सांगितले, त्यामुळे मी पूर्णपणे स्वतःला काहीच ऐकून घेत नव्हतो आणि माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे असे विचित्र विचार येत होते आणि तुम्हाला जर काही झाले असते तर मिस सायली, मी कसा जगू शकलो असतो? सायली म्हणते की अर्जुन सर, काय म्हटलात तुम्ही? तर अर्जुन म्हणतो की अहो, मी जगाला काय उत्तर दिले असते, तुमच्या मधुभाऊला काय उत्तर दिले असते, आणि त्या कुसुमताई त्यांनी तर माझा जीवच घेतला असता। सायली म्हणते की अर्जुन सर, आता मी खूप ठीक आहे आणि मी कुसुमताईला समजावते की तू चिडक्या बेबीचा जीव घेऊ नको। तर अर्जुनला हसू येते। त्यानंतर सायली आणि अर्जुनला खूप हसू येते, एकमेकांकडे बघून हसू लागतात। तर इकडे सुमन आणि नागराज बाहेर हॉस्पिटलमध्ये येतात आणि आता नागराज म्हणत असतं की नक्की काहीतरी झाले वाटते आणि ती सायली गेली की काय, सर्वजण डॉक्टरांबरोबर का बोलत असतील। तेव्हा आता नक्की काहीतरी सांत्वन करायला म्हणजे रडायला सुरुवात करावी लागेल, म्हणून नागराज पुढे येतो आणि लगेच कल्पना म्हणत असते की तुम्ही अगदी वेळेत आलात आणि नागराज म्हणत असतो की वहिनी, जे काही झाले ते अगदी खरे सांगा, मी अगदी मन घट्ट करून येथे आलोत। रविराज म्हणतो की अरे नागराज, आपली सायली व्यवस्थित बरी झाली। तर लगेच कल्पना विचारते की अहो भाऊजी, तुम्ही मन का घट्ट केलं? कारण आनंदाची बातमी आहे। सुमनला मात्र खूप आनंद होतो आणि ती देवाला हात जोडते, मात्र नागराजच्या पायाखालची जमीन हादरते। तो प्रियाकडे बघत असतो आणि प्रिया नागराजकडे। त्यानंतर कल्पना आणि सर्वजण आतमध्ये येतात। कल्पना सायलीचा हात हातात घेते आणि खूप रडत असते। तर सायली म्हणते की आई प्लीज रडू नका। त्यानंतर कुसुम म्हणते की अगं सायली, माझी काय अवस्था झाली असेल हे समजल्यानंतर पायाखालची जमीन सरकणे याचा अर्थ मला यावेळेस समजला। तर सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते। त्यानंतर सुमन सुद्धा बोलायला लागते। रविराज म्हणत असतो की प्लीज सायलीला आराम करून द्या। तर अश्विन म्हणत असतं की हो, वहिनीला ब्लड हे याच्यामुळे वहिनीला वीकनेस आला असणार आणि तिला रेस्टची आता खूप गरज आहे, त्यामुळे तिला प्लीज रेस्ट करून द्या। कल्पना म्हणते की हो सायली, तुला आरामाची गरज आहे, म्हणून सर्वजण बाहेर जायला निघतात। तर सायली लगेच कल्पनाचा हात धरते आणि आई, मी मगाशी शुद्धीवर येत होते तेव्हा माझ्या डोक्यावरून असा प्रेमाचा हात तुम्हीच फिरवला होता ना, आणि तुम्हीच येथे आला होतात का? तर कल्पना म्हणते की नाही बाळा, आम्ही सर्वजण तू शुद्धीवर येण्याची वाट येथे बाहेरच बघत होतो। तेव्हा सायली विचार करत असते की नेमकं हा कोणाचा हात होता। तर सायली म्हणत असते की आई आली होती। तेव्हा मात्र सर्वजण आश्चर्याने सायलीकडे बघत असतात। त्यानंतर इकडे अश्विन म्हणत असतो की सायली वहिनी, तुला आता आरामाची गरज आहे, तू जास्त विचार करू नको, आराम कर। तेव्हा लगेच कुसुम ही सायलीला प्रेमाने भेटते आणि सायली, तुला जर काही झाले असते तर काय झाले असते? सायली म्हणते की मला कसे काही होणार, कारण माझी सर्वजण माणसे आज माझ्या समोर आहेत आणि माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होती, मग मला कसे काय होणार? तेव्हा लगेच हे रविराज सुद्धा पुढे येतो आणि प्रेमाने सायलीच्या डोक्यावर हात फिरवतो आणि
सायलीच्या डोळ्यात सुद्धा रविराजला बघून पाणी येते आणि त्या मायलेकीचे ते नाते बघून कल्पना आणि अर्जुन तर यांना खूप आनंद होतो। त्यानंतर बाहेर प्रिया नागराजला म्हणत असते की मी तुम्हाला हे सांगितले की या घरातील लोकांना सायलीमध्ये प्रतिमाचे गुण दिसतात आणि ती तन्वी आहे हे सिद्ध होईल, हेच फक्त सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्ही तर डायरेक्ट त्या सायलीवर हल्ला केला आणि हल्ला केला तर केला आणि ती वाचली सुद्धा, काही एक उपयोग झाला नाही। आणि अर्जुनला जर समजले की हा हल्ला कोणी केला तर आपण त्यात आहोत हे समजल्यानंतर अर्जुन आपल्याला पाणी सुद्धा पिऊन देणार नाही। नागराज म्हणतो की हे सर्व त्या महिपतच्या चुकीमुळे झाले आणि मी त्याला सांगितले होते की एकदाचे तिला संपून टाक, पण त्याने माझ्यावर विश्वास ठेवला नाही। तेव्हा प्रिया लगेच साक्षीला फोन लावते आणि साक्षीला म्हणते की ती सायली जिवंत आहे। तर लगेच साक्षीला मोठा धक्का बसतो। साक्षी म्हणते की तू आता अण्णांनाच हे स्पीकर फोन ऑन करून मी सांगते, तू सांगत राहा फक्त मला जे सांगितले ते। तेव्हा प्रिया म्हणत असते की त्या सायली ही खूप अशी जीवन मरणाच्या दारात होती, पण कुठली बाई अचानक आली आणि तिला रक्त देऊन ती सायलीला डायरेक्ट ही जीवदान देऊन गेली। म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की आता सायलीच्या जीवाला कुठलाच धोका नाही, आता तिचं आयुष्य मात्र वाढणार आणि आता आपलं आयुष्य संपणार। मी तुम्हाला किती समजावले होते की व्यवस्थित करा। तेव्हा नागराज सुद्धा हा खूप चिडतो आणि महिपत आता मी तुला तेथे आल्यानंतर आता काय करायचे ते सांगतोच मी। तेव्हा प्रिया म्हणत असते की हे प्रकरण आता इथेच थांबणार नाही। जेव्हा ती सायली बेशुद्ध होती तेव्हा तो किल्लेदार असा वागत होता की जणू त्याला माहिती आहे की ती त्याची तन्वीच आहे। तेव्हा साक्षी ही महिपतवर ओरडते आणि आता हे प्रकरण आपल्याला चांगलंच महागात पडणार, तो अर्जुन आता आपल्याला सोडणार नाही असे रागावून म्हणत असते। प्रिया म्हणते की आता ते दोघे जर एकत्र आले आणि त्या दोघांना जर तन्वी कोण आहे हे शोधण्यासाठी वेळ लागणार नाही आणि माझे तर काय वाजणार 12च। तर नागराज सुद्धा हा महिपतला चिडलेला असतो। महिपत म्हणतो की आता तुम्ही सर्वजण हे चिखल माझ्याच अंगावर फेकणार। महिपत म्हणतो की तुम्ही आता तिथे शांत बसा। तर साक्षी म्हणत असते की आता आपल्याला शांतच बसावं लागणार। तेवढ्यात सुमन बाहेर येते आणि अहो कुणाशी बोलतात, प्रिया तू कुणाशी बोलते, चला ना आतमध्ये, सायली शुद्धीवर आली। तेव्हा प्रिया म्हणते की चला आता सायलीचे कौतुक ऐकायला। तेव्हा प्रिया आणि नागराज आतमध्ये जातात तर कल्पना पूर्णाई आजीला फोन करून सांगते की सायली शुद्धीवर आले। पूर्णाई आजीला मात्र खूप आनंद होतो। तर लगेच अस्मिता मनात म्हणत असते की सायली तर आता शुद्धीवर आली, पण आता पूर्णाई नेमकं सायलीच्या खिशात गेली असणार। तर पूर्णाई आजीला खूप आनंद होतो आणि पूर्णाई आजी म्हणते की आता सायलीजवळ कोणीतरी एक जणांनी थांबा आणि बाकी सर्वांनी घरी या, मी तोपर्यंत विमलला देवापुढे साखर ठेवण्यासाठी सांगते। पूर्णाई आजीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। त्यानंतर इकडे सर्वजण आतमध्ये असतात आणि लगेच कल्पना ही सायलीबरोबर बोलत असते। डॉक्टर येतात आणि तुमच्या सर्वांचे आता सायलीला भेटून झाले असेल तर प्लीज मला सायलीला चेक करायचे, बाहेर थांबा। तर हा भाग इथे संपतो। पुढील भागामध्ये सायली ही सुखरूपपणे घरी आलेली असते, मस्त असे तिचे स्वागत झालेले असते आणि कल्पना ही म्हणत असते की आता सायलीजवळ कोण थांबेल। तेव्हा प्रिया म्हणत असते की सर्वजण घरी जा, मी इथे थांबते। तर लगेच कुसुम म्हणते की त्याची काही गरज नाही। तेव्हा मात्र रविराज म्हणत असतो की आता सायलीजवळ फक्त अर्जुनच थांबेल, कारण तिच्या सुरक्षिततेसाठी हे महत्त्वाचे आहे आणि अर्जुनच हक्काने इथे थांबू शकतो। तेव्हा अर्जुन हा तेथे थांबणार असतो। तेव्हा मात्र इकडे कुसुम घरी आल्यानंतर म्हणत असते की आता मी आपल्या सायलीला रूममध्ये कुठे नेणार। तेव्हा अर्जुन म्हणतो की सायलीला आमच्या रूममध्ये नेणार। तेव्हा कुसुम म्हणत असते की तुम्ही तिला उचलून नेणार का, तिला त्रास होईल। अर्जुन म्हणत असते की हो, मी तिला कुठलाही त्रास होऊन देणार नाही, अलगद असा तिला उचलून नेईल। तर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात। तर आता पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करत राहा।